मराठीतच सीझन 2च्या हिट नंतर सीझन 2 येत आहे, त्याबद्दल थोडीशी काहीतरी सांगा. सीझन 1च्या हिट नंतर तू बोल, तू सुरुवात कर. खूप एक्सायटेड आहे, कारण मराठी सिनेमामध्ये ऑलरेडी टाइमपास 1 झाला, 2 झाला, 3 झाला, टाकाटक 1 झाला, 2 झाला, आणि आता ताजा खबरचा सीझन 2 येतो. सो त्याच्यामुळे स्पेशली इंटरेस्टेड. दृश्यमचा पण सेकंड पार्ट झालाय. सो इनडिरेक्टली मी लोकांना पण त्या ताजा खबरसाठी खूप एक्सायटेड याच्यासाठी आहे, कारण रोल खूप छान आहे आणि टीम खूप छान आहे, आणि आमचं जे वेवलेंथ आहे सगळ्यांची ती खूप जुळते. म्हणजे प्रोड्युसर सारखा वागत नाही, डिरेक्टर सारखा वागत नाही, सगळे असे मित्र म्हणून राहतात सेटवर, आणि ती मजा आहे. म्हणजे श्रिया, भुवन हे मोठे सुपरस्टार्स आहेत हिंदीमध्ये, पण तरी पण ते सांगतोय ती म्हणजे त्या मनाने ते खूप छान वावरतात, खूप छान बोलतात. आणि आता पण तुम्ही बघितलं असेल, आम्ही टाइमपास करत असतो, काही आम्ही सिरियस, काही फक्त आम्ही कामाच्या निमित्ताने सिरियस होतो. आणि ताजा खबर स्पेशल याच्यासाठी आहे कारण सगळेच यंगस्टर्स आहेत आणि डिझनी प्लस हॉटस्टार सारखं प्लॅटफॉर्म आहे. सो त्याच्यामुळे मजा आहे, मस्ती आहे, आणि तुम्हाला अजून मजा येईल ताजा खबर 2 मध्ये. एक सीझन मध्ये आणि दुसऱ्या सीझन मध्ये काय थोडाफार फरक दाखवतात? ऍक्च्युली सीझन 1 मध्ये प्रेक्षकांना हे कळलंय की ते वरदान वस्त्याकडे त्याला मिळतो वरदान, आणि मग रिलेशनशिप्स मध्ये जेव्हा पैसा पावर येतो तेव्हा खूप तुमचे मित्रही चेंज होतात, तुम्हीही बदलता. सो आय थिंक सीझन 1च्या एंड मध्ये ह्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप चेंजेस आलेत, आणि आता सीझन 2 मध्ये त्या स्टेट ऑफ माइंड मधून वस्या काय काय करतो, आणि मग आता सगळे सेपरेट वेजला गेलेत, तर हे ग्रुपचे डायनामिक्स कसे चेंज होतात ही गोष्ट आहे. आणि ह्याच्यात आय थिंक जावेद जाफरी आहेत सीझन 2 मध्ये. सो लेट्स जस्ट से ऍक्शन इंटरेस्टिंग आहे सीझन 2 मध्ये, यु नो. सो स्केल इंटू पूर्ण शोचा पण वाढला आहे, आणि खूप मजा आहे, बिकॉज ह्या शो मध्ये ड्रामा पण आहे, कॉमेडी पण आहे, रोमॅन्स पण आहे. आणि लास्ट इयर इंडियाज 3rd मोस्ट वॉच शो होता ताजा खबर. आणि हा जसं बोलला की ऑफ स्क्रीन जेव्हा तुमच्या कोस्टार्स बरोबर एक जेन्युइनली चांगला बॉन्ड असतो तुमचा, तो कुठेतरी ऑन स्क्रीन पण झळकतो. सो आम्हाला खूप मजा आली. मॅम तुमचं कॅरेक्टर तेच असणार आहे का, काही चेंज झालं त्यामध्ये? सो सीझन 1 मध्ये आपण बघतो मधू सेक्स वर्कर आहे, आणि तिला कुठेतरी तिचे अम्बिशन्स आहेत, तिला डिझायनर व्हायचंय, आणि कुठेतरी ती बाहेर येते त्याच्यातूनही. बट सीझन 2 मध्ये मी रिव्हील नाही करणार, पण लेट्स जस्ट से की तिची स्वप्न अजूनही वाढली आहेत. पण वत्स्या आणि मधू मध्ये आम्ही फ्रिक्शन बघतो सीझन 1 मध्ये. सो हे सगळं वत्स्या कसा सॉल्व्ह करतो, आणि इव्हेंच्युअली पैसा कितीही तुमच्या आयुष्यात आला तरी तुमचे रिलेशनशिप जे नाती असतात ते किती इम्पॉर्टंट असतात, ही पण लार्जर फिलॉसॉफी आहे शोची. तुमच्या मैत्रीचं कसं दाखवलं कॉम्बिनेशन, त्यात पण भांडणं दाखवल्यात, मैत्री दाखवली, यात कसं 2 मध्ये कसं असणार? नाही, खूप भारी आहे यावेळी मला असं वाटतं की जनरली असं असतं ना की मित्र जे असतात ते प्रॉब्लेम मधनं बाहेर काढणारे असतात, पण बेस्ट फ्रेंड जो असतो किंवा खरा मित्र जो असतो तो प्रॉब्लेम मध्ये टाकतो. तर यावेळी पीटर जो आहे तो त्या कॅरेक्टरला अजून प्रॉब्लेम मध्ये टाकणार आहे, पण त्याच्यात पण ते लोक कसे एकत्र येऊन बाहेर पडतात, आणि कसं ते फ्रेंडशिपचा एक बॉन्ड आहे, किंवा भुवन आणि श्रेयाचं एक बॉन्डिंग आहे, किंवा आमचं आणि देवेन सरांचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे. ते सतत आम्हाला काही नाही टोमणे मारत असतात की हे नाही करणार, वो नाही करणार, आणि ते पण येतात फ्लॅटमध्ये. सो त्याच्यामुळे ती एक गंमत आहे मजा. आणि त्याच्यात जावेद जाफरी सर पण आहे. सो त्याच्यामुळे त्यांचा एक ऑरा, आणि मग म्हणजे ऍक्च्युली जावेद जाफरी सरांचं मला एक फार कौतुक वाटतं की ते ऑनसेट आमच्यासारखे वागत होते, पण टेक झाल्यानंतर ते असे फुल की वरदान तुझे इतना पैसा लौटाना है उतना पैसा. तर ते सगळं आम्ही हसत खेळत शिकत पण होतो. सो ती बॉन्डिंग जी आहे ती ऑफ स्क्रीन असल्यामुळे ती ऑन स्क्रीन आपोआप येते. आणि ओटीटी मध्ये द ब्युटी ऑफ ओटीटी इज की सगळ्या कॅरेक्टर्सना तेवढा स्कोप मिळतो लिखाणातही, यु नो, एक त्यांचा एक आर्क पूर्ण करायला. आणि ताजा खबर मध्ये एक चांगली गोष्ट ही घडली की लोकांना सगळ्यांचे वेगवेगळे ट्रॅक्स आवडले, यु नो, ते मेमोरेबल राहिले कॅरेक्टर्स. सो खूप मजा आली, अँड वी आर जस्ट एक्सायटेड. आणि सप्टेंबर माझ्यासाठी अजूनही स्पेशल आहे, कारण 27 तारखेला आहे आपला ताजा खबर, आणि 20 तारखेला पप्पाचा नवरा माझा नावाचा जटू. सो आय एम गणपती बाप्पाला बस ही प्रार्थना, आशीर्वाद राहू दे की सगळंच हिट होऊ दे. सीझन 1च्या एंडला कळलं की वत्स हे मरणार आहे, आणि त्या स्टोरी एक दिवशी असणारी पूर्ण ती होणारी का
कसं ते असतं? तुम्हाला चांगला चांगला प्रश्न आहे. विचारला. Nice. हा ऑडियन्सचा प्रश्न आहे पण आम्ही उत्तर नाही देऊ शकत. सी जादू इज अ बिग पार्ट ऑफ ताजा खबर ना. आता आम्हाला ते तुमच्यासाठी स्पॉइल नाही करायचंय की काय काय होणार आहे. होतं काय घडणार आहे, पण लेट्स जस्ट से ताजा खबरची फुल जी दुनिया आहे ती मॅजिकल आहे, काही होऊ शकतं. येस. ते जावेजाबचा रोल कसा असणार आहे ते खूप दमदार दाखवलं त्यामध्ये. अरे खूप दम, त्यांनी आम्हाला खूप दम दिलाय. तुम्ही बघा, मजा येईल तुम्हाला. आणि म्हणजे त्यांचं जे कॅरेक्टर आहे ना इतकं स्ट्रॉंग आहे. आणि तेच असतं ना, नेहमी जेव्हा विलन मोठा असतो तेव्हा कुठेतरी हिरो मोठा होतो. सो विलन एवढा मोठा असल्यामुळे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो हिरो पण आणि त्याची गँग पण अशी मोठी होईल. आणि कसं ते लढा होईल काय होईल ते बघायला मजा येईल तुम्हाला. मॅम तुम्ही क्वेश्चन होता की तुमची मोस्ट ऑफ OTT वर जास्त असतात, हो. फिल्म कमी. मराठी काय असं- सिनेमा गेला पाहिजे. का असं कमी म्हणजे काय? अच्छा, पहिली गोष्ट म्हणजे मला वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये काम करायला आवडतं. म्हणजे मी तमिळ तेलुगू फिल्मही केली आहे. तर मी आपलं मराठी का नाही करणार. पण बरोबर. काय होतं, कधी कधी जी स्क्रिप्ट माझ्याकडे मराठीची आलेली आहेत, आय फील की त्याच्यात जे आपलं मराठमोळा काहीतरी असलं असलं पाहिजे पाहिजे. ते मिसिंग होतं. पण मी लोकांना नेहमीच सांगते ऑफकोर्स मला आवडेल आणि मला करायचंही आहे. म्हणजे मला आई बाप्पांची लेगसी पुढे न्यायची आहे, तसं काही नाहीये. एकुलती एक वॉज माय डेब्यू फिल्म, तर नक्कीच. पण हॅव्हिंग सेड दॅट, आत्ताच मी एक ड्राय डे नावाची फिल्म केली होती MA एंटरटेनमेंट निखिल अडवाणी बरोबर. फिल्म केल्यानंतर ती थिएट्रिकल होणार की OTT रिलीज ते आमच्या हातात नसतं. बट ऍब्सोल्युटली फॅन पण माझी शाहरुख बरोबर डेब्यू फिल्म होती. सो माझं फोकस आहे नाव टू ऑल्सो डू मोर फिल्म वर्क. पण आजच्या बिझनेसमध्ये ती फिल्म थिएट्रिकल होते की OTT जाते ते ऍक्टर्सच्या हातात नसतं. पण येस, लेट्स होप मोर फिल्म्स येस. तुम्हाला कसं जास्त वाटतं, पिक्चर की OTT मध्ये? नाही, मला ऍक्टिंग करायची आहे. Exactly. मी ऍक्टर आहे. So त्याच्यामुळे पण मराठी सिनेमा एक मी सतत करत असतो कारण मी म्हणजे तिथे जास्त ऍक्टिव्ह आहे. मला असं वाटतं की मराठी सिनेमात जनरली टाईपकास्ट होतो कोणतरी. सो तसं सिरीजमध्ये किंवा हिंदी सिनेमामध्ये म्हणजे मी दृश्यम नंतर पण कुठला सिनेमा नाही केला. हे मला चांगलं वाटलं कारण टीम चांगली होती, रोल चांगला होता. सो त्याच्यामुळे हिंदीमध्ये बऱ्यापैकी मी सिलेक्टिव्ह आहे. आणि मराठीमध्ये आता चालूच आहे सगळं प्रेमामुळे लोकांच्या.